पुरंदरमध्ये बंडखोरीचे आव्हान. एमएच माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत पुरंदरमधल्या राजकीय घडामोडीवरती हे विशेष भाग. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत प्रामुख्याने होणार असल्याचे चित्र स्पष्ट असले तरी महायुती व महाविकास आघाडीमध्ये अनेक दिग्गज उमेदवार असल्याने अनेक उमेदवारांची पुरंदरच्या विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. यामुळे आघाडी महायुती बिघाडी झाली तर पुरंदर हवेलीत चौरंगी पंचरंगी निवडणूक रंगण्याची शक्यता असून बंडखोरीचे आव्हानही असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, आम आदमी पार्टी असे घटक पक्ष आहेत. तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे घटक पक्ष एकत्र आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे सर्व पक्ष एकसंघ असताना देखील खासदार सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली होती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक नवचैतन्याचे वातावरण आहे. तर महायुतीमध्ये अनेक दिग्गज उमेदवार असल्याने उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेसचे आमदार संजय जगताप तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून संभाजी झेंडे यांची नावे सध्या चर्चेमध्ये आहेत. तर भाजपाकडून माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेना विजय शिवतारे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. आमदार संजय जगताप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. तर भाजपाकडून पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचा मोठा जनसंपर्क आहे. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी देखील आपल्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळापासून जनतेशी जवळकी साधली आहे. यामुळे त्यांचे नाव देखील सध्या जोरदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क ठेवणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तर पुरंदर तालुक्यामध्ये नव्यानेच युवकांचा चेहरा म्हणून माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरुंगे यांनी देखील तयारी सुरू केली असल्याचे पाहावयास मिळते. तर पुरंदर व हवेली मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्सबाजीने झुरुंगे यांनी चर्चेला उधाण आणले आहे. पुढील एक महत्त्वाचा मुद्दा पाहूयात की विश्वासालाच यंदा आव्हान. दत्ता झुरुंगे हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर झुरुंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार संजय जगताप यांचा विश्वास संपादित केला. यानंतर ते पंचायत समिती सदस्य, नंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. मात्र आता आमदार संजय जगताप यांच्या विरोधातच त्यांनी विधानसभेसाठी दंड ठोठावले असल्याचे पाहावयास मिळते. पुढील महत्त्वाचा मुद्दा गुंजवणीचा मुद्दा तापणार. विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने विरोधक व सत्ताधारी यांच्याकडून पुरंदरच्या भावनांना हात घालत गुंजवणीचा मुद्दा ऐरणीवर आणला जात आहे. गुंजवणीचे पाणी व विमानतळ आम्ही करणार असे सत्ताधारी व विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. तुम्हाला काय वाटतं? पुरंदरची विधानसभा निवडणूक कोण लढवणार आणि कोण विजयी होणार याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट आमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया आपण आपल्या कमेंटमध्ये देऊ शकता. नवीन बातम्यांसाठी आमचा एमएच माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मनःपूर्वक धन्यवाद.